नमस्कार मंडळी, मी अभय पांडे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत गाव बोलते या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गाव आणि गावाचा विकास नेमकी कसं बोलतोय हे जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लोखंडेवाडी या गावात आपण भेट दिलेली आहे. आपल्यासोबत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी आहे. नमस्कार, मी सीमा जगन्नाथ गायकवाड, सरपंच लोखंडेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. कारभारी नामदेव वाटाणे, उपसंडेवाडी, मी उपसरपंच. मी सर्वेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत लोखंडेवाडी. माझा सर्वात प्रथम प्रश्न असा आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचा आधीचं गाव आणि आत्ताचं गाव नेमकी काय फरक जाणवतो? आमच्याकडे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेअंतर्गत भाग घेण्या अगोदर गावामध्ये काही ज्या त्रुटी होत्या त्या आम्ही अभियानात भाग घेतल्यानंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आमच्याकडे सुशासनयुक्त गाव आहे. आमच्याकडे 7 प्रकारचे दाखले ग्रामपंचायत मार्फत दिले जातात. नागरी सुविधा केंद्र सेवेमार्फत या नागरिकांना त्या सेवा पुरवल्या जातात. आमच्याकडे तक्रार निवारण पेटी बसवलेली आहे, ज्या पेटीचं दररोजच पाहणी केली जाते आणि त्यात जी काही तक्रार आली असेल तिचं निवारणही लगेच केलं जातं. आमच्या ग्रामपंचायतकडे आमची स्वतःची ग्रामपंचायतची वेबसाईट चालू केलेली आहे. त्या वेबसाईटद्वारे आमच्याकडे जो जमा खर्च, गावात इतर जी काही माहिती असेल ती लोकांना ऑनलाईन पण उपलब्ध होते. आमच्याकडे अगोदर 26 CCTV कॅमेरे होते. आता त्यांची संख्या वाढवून आम्ही 46 CCTV कॅमेरे केलेले आहेत. आम्ही हायस्कूल मध्ये पण बसवून दिले आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये पण आम्ही CCTV कॅमेरे बसवून दिलेले आहेत. आमच्याकडे 1 ते 33 नमुने अद्ययावत आहेत. आणि आमच्याकडे ज्या विविध ग्राम समित्या आहेत, बचत गट असतील, अजून काही असेल, त्यांची दर महिन्याला मीटिंग होते, महिला मीटिंग होते. लोकसंख्या 1659 असून 1050 लोकांनी ग्राम सुरक्षेचे ॲप वगैरे डाउनलोड केलेले आहेत. त्यात त्यांना सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होते. आमच्याकडे आयुष्यमान गोल्डन कार्डचे पण 1217 लाभार्थी आहेत, ज्यापैकी बऱ्याच जणांनी त्या योजनेचा लाभ पण घेतलेला आहे. या अभियानाअंतर्गत नेमकी काय काय नाविन्यपूर्वक उपक्रम राबवले जातात? नमस्कार, सर्वेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी. नाविन्यपूर्ण उपक्रम याच्यासाठी गावाने एक पुढाकार घेतला आणि याच्या आधी पण गावात काही नाविन्यपूर्ण उपक्रम चालू होते, पण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत त्याला अजून झळाळी आली. तर आमच्याकडे नाविन्यपूर्ण उपक्रम तसे 6 उपक्रम आहेत सद्यस्थिती. तर आम्ही प्रथमतः एक उपक्रम असा केलेला आहे, गावातल्या प्रत्येक घरावर आम्ही एक QR कोड डिजिटल प्लेट लावलेली आहे. ज्या डिजिटल प्लेट अंतर्गत गावातला तो नागरिक त्याचा 8 नंबर उतारा त्याचं ऑनलाईन प्रिंट काढू शकतो आणि त्याचा ऑनलाईन तो कर भरणा करू शकतो. त्याद्वारे त्याला ते संपूर्ण माहिती त्याद्वारे मिळणार आहे. दुसरा असा आमच्याकडे ग्राम सुरक्षा यंत्रणा म्हणून एक आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. त्या यंत्रणेअंतर्गत जवळजवळ आमचे 1660 लोकांना ॲट ए टाइम एक मेसेज जातो, ॲट ए टाइम एक फोन कॉल जातो. मग गावातलं रेशन दुकान असेल, गावातली ग्रामसभा असेल, गावातली गॅस गाडी असेल, किंवा गावात कुठल्याही प्रकारचं संकट आलं, कुठं चोरी झाली असेल, कुठं काय, गावातल्या प्रत्येक नागरिकाचा नंबर त्या ॲपमध्ये रजिस्टर आहे. गावातला प्रत्येक नागरिक त्या ॲपला फोन करू शकतो आणि स्वतःचं संकट असेल, स्वतःची काही माहिती असेल ती माहिती त्याला देऊ शकतो. तिसरा एक उपक्रम असा आहे, गावात जेव्हा प्लास्टिक बंदीचा विषय झाला, गावातल्या सगळ्या नागरिकांनी एकत्र आला आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सगळे सदस्य असतील यांनी एक विचार केला मासिक सभेवर. तर गावातला 1 किलो प्लास्टिक जो जमा करून आणून देईल त्याला आपण ग्रामपंचायतीमार्फत 1 किलो साखर देऊ. हे आम्ही सध्या देतो आहे. त्याच्यामार्फत आम्ही प्लास्टिक पण जमा केलं. साधारणतः 15 किलो प्लास्टिक जमा होऊन आम्ही 15 किलो साखर पण वाटप केलेली. त्याच्यानंतर 4था जो उपक्रम आहे आमच्याकडे, जे गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील आदिवासी महिला आहेत, ज्यांना पहिलं किंवा दुसरी कन्या असेल, त्या असे 10 लाभार्थी निवडून त्या 10 लाभार्थ्यांचं सुकन्या समृद्धी म्हणून एक पोस्टात एक योजना आहे. तिचे दर महिन्याला 500 रुपये आम्ही ते खाते उघडलेले आहेत आणि दर महिन्याला ग्रामपंचायतीमार्फत 500 रुपये असं 60,000 रुपयाची वार्षिक तरतूद आम्ही त्या अभियानासाठी केलेली आहे, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी. त्याच्यानंतर 5वा जो उपक्रम आहे, गावात जो व्यक्ती मयत होईल त्या व्यक्तीच्या नावाने गावात असेल, त्याच्या घराजवळ असेल किंवा ज्या मोकळ्या जागेवर असेल त्याच्या नावाने स्मृती वृक्ष लावायचा, जेणेकरून त्याची आठवणी कायमस्वरूपी राहणार आहे. आणि एक 6वा जो उपक्रम आहे आमच्याकडे, तो आम्ही एक सॅनिटरी, आपल्याकडे
ग्रामीण भागात शक्यतोवर मेडिकल्स असेल किंवा इतर सुविधा किंवा जनजागृती जे मासिक पाळी संदर्भात असेल तेवढी जागृती झालेली नसते. पण ग्रामपंचायतीने तो उपक्रम सगळ्या महिला सदस्यांनी महिला सरपंचांनी एकत्र येऊन तर आपण ग्रामपंचायतीमार्फत सॅनिटरी पॅड विकत घेऊन सॅनिटरी नॅपकिन आम्ही ATM चालू केलेलं आहे, जे अवघ्या 2 रुपयात गावातल्या सगळ्या महिलांना किशोरवयीन मुलींना ते 2 रुपयात ते उपलब्ध होतं आणि त्याद्वारे त्यांना ते फायदा होतो. या उपक्रमात लोकांचं श्रमदान नेमकी कसा आपण उपयोग केलाय? आमच्या गावामध्ये पालखट धरणातून डावा कालवा गेलेला आहे, त्याला बाजूनच एक रस्ता आहे. मग आम्ही आमच्या गावातील सर्व लोक सहभागातून ज्यांच्याकडे श्रमदान असेल त्यांनी श्रमदानातून त्या रस्त्याला मुरुम वगैरे टाकून आम्ही त्यातून योगदान केलेलं आहे. त्याच्यानंतर गावात चिखलीचा एक नाला आहे ज्याच्याकडून आपल्याला स्रोत बळकटीकरण जे करायचं आहे, जल समृद्ध हरित गाव आपला जो तिसरा मुद्दा आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही 3 वंदरे यांचं काम लोकवर्गणीतून केलं, म्हणजे लोक श्रमदानातून केलं. थोडक्यात लोक एकत्र आले आणि श्रमदान त्यांनी ते दिलं आणि त्याच्यातून आम्ही स्रोत बळकटीकरण केलेलं आहे. दर शनिवारी आमच्या गावातील 10 ते 12 युवक एकत्र जमा होऊन आमच्या मारुती मंदिराच्या आसपासचा भाग किंवा गावातील जो मोकळा बाहेरचा सर्व भाग संपूर्ण गावात झाडून स्वच्छ करतात. 10 ते 12 युवक असतात. दर शनिवारी हे आमच्याकडे काम होतं. स्वच्छेने एकत्र येतात. या गावाला एक लोकवर्गणीचा मोठा वारसा आहे. अभियान सुरू होण्यापूर्वी सुद्धा गावाला जेव्हा मळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती राहते तर मळ्यांमधून एखाद्याचा अंत्यविधी झाला असेल तर त्याला ते आणण्यासाठी ने-आण करण्यासाठी वैकुंठ रथाची व्यवस्था नव्हती. गावातले जेवढे नागरिक आहेत, गावात राहणारे किंवा बाहेर गावाला जे आपल्या गावाचे आहेत, या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लोकवर्गणीचा आम्ही वैकुंठ रथ तयार केला. त्याच्यानंतर आमच्याकडे दशक्रियाविधी शेडसाठी जागा नव्हती, जागा ती खरेदी केली, ती पाटबंधारे विभागामार्फत. त्याच्यासाठी सुद्धा गावाने लोकवर्गणी जमा केली. साधारणतः 2,41,000 ती लोकवर्गणी आम्ही अभियानपूर्वी ती केली आणि ती जागा खरेदी पण केली. त्याच्यानंतर त्या जागेवर बसण्यासाठी असं शेड नव्हतं, ते शेड सुद्धा गावाने एकत्र येऊन लोकवर्गणी जमा केली आणि ते शेड केलं. त्या जागेवर मोठा प्रकारचा खड्डा होता, तो खड्डा सुद्धा गावातले जेवढे ट्रॅक्टर्स असतील त्या सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांनी एकत्र येऊन गावातला शेजारी मुरुम जो असेल तो मुरुम त्याद्वारे भर केली आणि त्या आज नावारूपाला येऊन आमचं ते लोक म्हणजे या गावाला लोकवर्गणी आणि श्रमदानाचा वारसा हा पूर्वीपासून जपत चाललेला आहे आणि अभियान काळात त्याला अजून जळारी मिळाली, त्याला भर पडलेली आहे. तर मंडळी, गाव आणि गावाचा विकास कसं बोलतोय हे आपण नक्कीच ऐकलं असेल. तुमच्या तिघांचंही खूप खूप मनापूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आमच्या ग्रामपंचायतीने आमच्या अंगणवाडीच्या मुलांसाठी गणवेश आणि अंगणवाडी डिजिटल केली आहे. परसबाग अंगणवाडीत उपलब्ध करून दिली आहे आणि वेगवेगळ्या सुविधा पण आमची ग्रामपंचायत आमच्या अंगणवाडीच्या मुलांसाठी राबवत असते. आणि परत खेळणी दिलेली आहे ग्रामपंचायतीने मुलांसाठी. आणि प्रत्येक वेळेस आम्हाला ग्रामपंचायत मार्गदर्शन करते आणि आम्ही ज्या मागितल्या त्या सुविधा आम्हाला ती उपलब्ध करून देतात. नमस्कार, गौरीशंकर वाघ, अंगणवाडी सेविका, लोखंडेवाडी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीने आम्हाला मुलांना ड्रेससुद्धा दिलेले आहे. तसेच आम्ही परसबागसुद्धा निर्माण केलेली आहे. तसेच पंचायतीने बोलक्या भिंतीसुद्धा केलेल्या आहेत आणि सोलर सुद्धा बसवलेले आहेत. तसेच अंगणवाडीमध्ये TV सुद्धा आहे. अंगणवाडी डिजिटलायझेशन झालेली आहे. नमस्कार, माझे नाव पूनम संतोष लोखंडे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती
अभियानांतर्गत मी CRPचे काम करत आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर त्यामध्ये शेळी पालन झालं, परत पार्लरचे काही कोर्स असतील, शिवण क्लास, परत मसाले तयार करणे, अगरबत्ती तयार करणे यासाठी उद्योजिका प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर यामार्फत आमच्या बचत गटाच्या महिलांनी उद्योगही सुरू केले आहेत. त्यामध्ये त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे असा व्यवसाय सुरू करून उत्पन्नही मिळवलेले आहेत. माझं नाव शांताराम यशवंत वाघ, मी ग्रामपंचायत सदस्य. आम्ही गावाला 10 वर्षापासून थंड पाणी जारचं पाणी देतो आहे. 10 रुपयामध्ये साधं पाणी, 15 रुपयामध्ये थंड पाणी, 20 लिटरचं बॅलर. आणि कार्यक्रमाला आम्ही गावात काही कार्यक्रम असला त्याच्याकरता पंचायतीकडून आम्ही जार देतो आहे 20 लिटर. कुठला कोणाचा दसऱ्यावधी असो, लग्न असो, लग्न समारंभ, कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही ग्रामपंचायतीतर्फे शुद्ध पाणी प्रत्येकाला देतोय. बाहेर गावचे पण लोक आमच्याकडे येत आहे. बरेच आम्हाला या पाण्याचं चांगलं सहकार्य मिळतं. आजूबाजूचे खेड्यातले लोक, आमचं गाव, ग्रामस्थ सर्व. आणि हे पाणी घातल्यापासून कुठली रोगराई नाही, कोणी आजारी नाही, कुठलं काही दवाखान्यात जायचा बराचसा खर्च लोकांचा टळतोय शुद्ध पाण्यामुळे. आमच्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात पण चांगली वाढ झालेली आहे, कारण आम्हाला उत्पन्न कमी असल्यामुळं याचा बराचसापैकी सपोर्ट मिळतोय आम्हाला ग्रामपंचायतीला. आम्ही ग्रामपंचायतीकडून काही लाभार्थ्याकडून रक्कम घेतली आणि ग्रामपंचायतीने आणि दोन्ही मिळून आम्ही गाळे तयार केलेले आहे. आणि याच्याकडनं आम्हाला उत्पन्न भाडं मिळतंय. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये थोडीशी प्रमाणात वाढ झालेली आहे. बोलतोय त्याला सपोर्ट करा.